चल आपल्याला थोडं काम आहे, बाहेर जायचंय. कुठं जायचंय बाहेर? तर हे बघा बाहेर 152 किलोमीटर 152 किलोमीटर जायचंय मला काशीत दिसला. जाम डेंजर लाल परिवाला ड्रायव्हर लांबच राहते. एक्सपिरियन्स ब्रो, एक्सपिरियन्स. ठोकला बाई, मिरर उडवला. टाइमची सगळी वाट लावून झाली आणि आपला मुंबई गोवा हायवे. ट्रॅव्हल्स वाल्याला वाटलं की हम कहीं बाहर से आवे हैं. उसको लगा हमसे पंगा लेंगे. वेलकम टू फॉरेस्ट कासा रूम. हॅलो. आता तुम्हाला ही गोष्ट इथे भेटणार आहे. इथे पण आहे छोटा स्विमिंग पूल आणि इथे मोठा स्विमिंग पूल. हे कुठं जायचं? कुठं जायचंय? नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्यासोबत आहे माझा मित्र सुजित थोरात. तुम्हाला माहितीच असेल. तर आता मस्त मी झोपलेलो आरामात बेडवरती, माझी सुट्टी एन्जॉय करत होतो. तर हा माणूस मला कॉल करून सांगतोय चल आपल्याला थोडं काम आहे, बाहेर जायचंय. कुठं जायचंय बाहेर? तर हे बघा बाहेर दिसतंय तुम्हाला 152 किलोमीटर 152 किलोमीटर जायचंय आम्हाला काशीत बीचला. 5 वाजता निघालाय काशीत बीच वाजता. कुठं पण काय पण कसं पण बाबा मला यायचं होतं लवकर. काम असं करते बघ, क्रिकेट खेळतो डायरेक्ट निघालाय. मस्त मी आराम करत होतो. नाही जायचंच आहे आपल्याला, जायचंच आहे. ठीक आहे बोलला तर चला. कधीतरी असा प्लॅन होतो सडन तर निघायचं. कोणच नाही सोबत. बघा गाडी एकदम खाली आणि आपल्याकडे आहे किया सेल्टॉस. सनसेट व्हायचा टाइम आलाय आणि आम्ही निघालो आता घरातून. जायला वाजतील 10:30. एवढा वेळ लागेल? नाही मित्र, हायवेला लागलं आपलं पायलट गाडी जाणार आहे विमानासारखी. 10:30 आमच्या राज्यात जायला 10:30 वाजणार. एवढा शक्यच नाही टाइम. शक्यच नाही. आम्ही असा उडवणार ना, डोळे झाकून गाडी चालवणार. लहानपणापासून तिथं 20 रुपयाचा पेट्रोल टाकून गाड्या चालवतोय आम्ही. तर चला मित्रांनो, कसला भारी सनसेट होतोय. थोडा वायपर मार, गाडी बिडी धुवले जरा. गाडी जरा सध्या खराब झाली, धुळीत ग्राउंड वरती खराब झाली. तर गाईज आम्ही आता पोहोचलो आहे मुकाई चौकामध्ये. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय पोहोचायला काशीत बीचला जायला. आणि चाललेलो आहे आमच्या फ्रेंडच्या रिसॉर्ट वरती. आणि रिसॉर्टची टूर तुम्हाला आम्ही देणारच आहे नक्की. आपलं असतंच तिकडे गेलं की एकदम बेस्ट होमस्टे इन काशीत. फॉरेस्ट कासा बाय रश्मिराज. तर मित्रांनो, आम्ही एकदम आता बीचच्या कडेला जाणार आहे सर्वे गावात. इथं बघू शकता, मुरुड तालुका, रायगड जिल्हा. स्वागत आहे तुमचं यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग एक्सप्रेस हायवे, स्लोएस्ट एक्सप्रेस हायवे. कारण इथं आहे 100चा स्पीड लिमिट आणि घाट उतरताना 60चा स्पीड लिमिट. असंच फाईन भरत जायचं. किती फाईन लागले बा, इथूनच कॅमेरे चालू. माझं कॉलेज दिसते का इंदिरा? सुजितचं कॉलेज इंदिरा कॉलेज. एवढं लांब यायचं तळेगावला. तळेगाव पण नाही, कुठलं तरी बाहेरचं आहे. परंदवाडी ब्रिज क्रॉस करून यायला लागतं परंदवाडीला. शिवशाहीची हालत बघा. सगळं वाजत चाललंय खडखड 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 खडखड. तर गाईज आमच्या जर्नी मधला पहिला टोल तळेगावचा टोल नाका. तर मित्रांनो, आजचा आमचा पहिला स्टॉप किया सेल्टॉस सोबतचा. कशी गाडी आहे बघा. कालच गोव्याला जाऊन आली त्यामुळे एवढी थोडी खराब झालेली आहे. आणि मस्त सनसेट कसलं भारी दिसतंय. वा, हा आपला टोल नाका. तर तुम्ही 5 मिनिटं जरी थांबला ना, तुम्हाला एवढं भारी गाड्यांचं कलेक्शन दिसेल. आणि नुसती पॉवर. BMW, आता बेंटली गेलेली, किती साऱ्या गाडी. ही बघ पोर्शे. असं 5 मिनिटं जर तुम्ही थांबला ना इथं, फुल एकदम मजा येईल गाड्यांची. तुम्हाला जर गाड्या आवडत असतील ना, तर तुम्ही हायवेला 5 मिनिटं थांबा, बाप मजा येऊन जाईल. आणि रात्रीचा वेळ असेल तर तुम्हाला नुसते वॉल्वो दिसतील. विंडसर EV. हा, EV मध्ये पॉवर खूप आहे. वा, ऑसम. हायवेला क्रूज कंट्रोलचा काही युजच नाहीये. क्रूज कंट्रोल लावू शकतो हा, पण काही लोक ना 70-80 ला चालवतात, ते पण या लेन मध्ये असतात, फास्ट लेन मध्ये. मग त्यामुळे काय होतं की जी आपली ओव्हरटेक वाली लेन आहे ती ओव्हरटेक करतात. असं कसं आम्ही आता ओव्हरटेक करत चाललोय सगळ्यांना. क्रूज कंट्रोलचा फायदा असा पाहिजे बघ, बाई मांडी घालून बसलाय, एक पाय खाली एक पाय वरती, मस्त आरामात जायचं, मजा करायची. मजा आली पाहिजे, झटपट पटापट.
मित्रांनो लवकरच मिसिंग लिंक चालू होईल असं शक्यता तरी वाटते. ब्रिजचं काम मी बघितले लास्ट कोणाचा तरी ड्रोन व्हिडिओ होती, तर ब्रिज आता कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे. मला वाटतं मे पर्यंत हा रोड चालू होईल 2026. तसं तर टार्गेट डिसेंबरचं होतं, पण वाटत नाही 1 महिन्यात तर पूर्ण नाहीच होणार. वेळ लागणार. पण झाल्यावर असला बाप रोड असेल ना, एकदम गॅरंटी नाही. जर चढायला जर असे ट्रक थांबले 4 लेन जरी असले तर त्यांनी 4 लेनवर त्यांनी सगळ्या लेनवर कब्जा केला, मग काय उपयोग नाही. मग काय गाड्या ट्रॅफिक ते ट्रॅफिकच असणार आहे, कारण तो रोड असा असणार आहे, चढाई असणार आहे थोडी त्याची, डायरेक्ट असा प्लेन नसेल. तर काय आयडिया नाही, बघूया. पण काम भारी केलेलं दिसतंय. बघूया आता पुढे ट्रॅफिक लागतंय का, एक्सरसाइज करायची तयारी एक्सरसाइज करणार, ट्रॅफिक जाम लागला असेल तर. आमचे गडकरी काका ना हे काय काय प्रोजेक्ट करतात, पण आमचा मुंबई गोवा काय केला नाही अजून पण. आज तुम्हाला दाखवतो मुंबई गोवाची हालत काय, आमच्या वडखळची हालत दाखवतो. वडखळला आम्ही जाऊन मिळणार मुंबई गोवा हायवेला. मानगावच्या पुढे मुंबई गोवा चांगला केला. मानगावच्या पुढे पूर्ण एकदम चांगला केला. पूर्ण नाही, गोव्याला जाताना आम्ही त्या वाहिनीने गेलेलो. मानगावच्या वाढून पुढे गेला, चिपळूण पर्यंत चांगला आहे. चिपळूण पासून पुढं 50-60 किलोमीटर खराब आहे. मग तिथून पूर्ण गोव्यापर्यंत काहीच टेन्शन नाही, एकदम सुसाट. टोल नाही, काय नाही. टोल आता नाहीये, पण टोल येईल, टोल येईलच. मुंबई पुणे हायवेचा हा इश्यू आहे. आता तो टेम्पो ट्रॅव्हलरला या लेन मध्ये चालायची काही गरज आहे का? फुल ट्रॅफिक जाम करून 4 गाड्या, सगळ्या गाड्या अडकल्या. सेन्स नाही, गाड्या चालवायचा सेन्स नाही. त्याच्यामुळे लोकांना असं निवांत बसून गाडी चालवत आहे. निवांत बसून गाडी चालवतात नाही असल्या लोकांमुळे. क्रूज कंट्रोल काढायला लागले मला त्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे मला, काय प्रॉब्लेम आहे? ट्रक वाला चालतोय आज, काय गाडी दिसते बाबा, भारी. वाव, विंटेज कार, विंटेज. ह्या गाड्या लग्नासाठी युज होतात मला वाटतं. आता माझ्या मते ह्या घाटात 10 वेळा पण पडले असेल. रेंटवर युज होतात या गाड्या. काय माहिती कुठं चालेल, लोणावळ्यासाठी वापरतात गाडी. तर मित्रांनो आम्ही पोहोचतो आता लोणावळ्याजवळ. सनसेट झालेला आहे ऑलमोस्ट. वाजलेले आहेत 6:56. तर मित्रांनो जसं लोणावळा येतं तसं कॅमेऱ्याची लाईन सुद्धा येते. तर इथं आहे स्पीड लिमिट आता 60चा. तर प्लीज आपल्या गाड्या 60च्या खाली चालवा, नाहीतर 2-2 हजारचा फाईन लागू शकतो. आणि आम्ही खूप वेळा एक्सपिरियन्स केलेला आहे ब्रो. 2-2 हजार भरून आरटीओला जाऊन भरलेले आहेत. फुल ते कोर्ट पर्यंत जाणार होतं मॅटर. तरी आमची मस्ती करत नाही. त्यामुळे गाडी ठेवा 60 पर्यंत. बाबा तू तर मी बोललो 40नी चालव. 40नी चालव, कॅमेरा दिसायच्या. एवढे पैसे मी फाईन मध्ये घालवलेत ना, आणि भरायला लागतातच ब्रो. असं काही नसतं की 0चा फाईन दिसलं तर भरायला नाही लागणार. 0 असेल तर तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन तो फाईन ऍड करायचा आहे. नवीन लाईन ऍड करतात फाईनची. एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला, कॅमेरापासून वाचा. आता नवले ब्रिजचं तर काय होणार आहे काय माहित नाही, तिथून जायचं की नाही तोच विचार नाही. मला खूपच फाईन मधून वाचायचंय, तर असं काहीतरी टेक्निक करा, नंबर प्लेट तोडून टाका. यांच्यावर काय ऍक्शन घेत नाही तेच समजत नाही मला यार. आणि जे नीट आणि आम्ही एवढं नियम पाळतो, सगळे फाईन भरतो, पण आमच्यावर एवढी स्ट्रिक्ट ऍक्शन असते ना, काय बोलायचं. याच्यावर का नाही ऍक्शन घेणार? आता बघा नंबरच उडवलाय. दिस इज नॉट फेअर. आता मी नंबर दाखवला असता, पण आम्हाला कोणाचं काय नाही, असं नाही. कोणाला काय आम्हाला बोलायचं नाहीये. त्याची मर्जी. दर्द समजू शकतो आम्ही. त्याची आम्ही वट फाईन असेल. भरलीत नाही आम्ही फाईन भरलीत, आम्ही दर्द त्याची वट असू शकते ब्रो. घ्या. आला 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 Exercise करायला. लोणावळा आला. लोणावळा आलाय की झाला लागला ट्रॅफिक. बघा मी व्ह्यू एन्जॉय करतो तोपर्यंत. काय प्रॉब्लेम आहे यार, काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही. यांनी ना नक्की लेन अडवली असणार आहे. ट्रकवाले लालपरी काय भारी ना एकदम. नवीन लालपरी जाम भारी वाटते है ना. लालपरीच्या मागे मागे आलो, खूप पुढे आलो. बसवाले बरोबर काढतात. एक्सपिरियन्स ब्रो, एक्सपिरियन्स. तोही लालपरीचा MSRTC. जस्ट मिस, जस्ट मिस. तो लेन तिकडे बसवाला चिडला. ह्या पुढच्यानी एकदम एवढूसा राहिलेलं, एवढूसा. जस्ट मिस झालेली जास्ट टच. चांगला लकी डे आहे त्याचा आज. बच गया. मिसिंग लिंक, मिसिंग लिंक. लवकर चालू हो बाबा, आम्हाला ह्या ट्रॅफिक मधून मुक्त कर. मुक्तता पाहिजे आम्हाला. कधी असा दिवस गेलाच नाही की आम्ही कधी ट्रॅफिक मध्ये अडकलो नाही मुंबई पुण्याला. संध्याकाळच्या टाइमला फिक्स असते, फिक्स. एक वेळ दुपारी वगैरे नसेल, कमी असेल, पण संध्याकाळच्या टाइमला असतेच. वैताग झालाय, वैताग. मित्रांनो रायगड जिल्हा हद्दीत आपण आलेलो आहे. वेलकम टू रायगड. आमची
कर्मभूमी, जन्मभूमी, सगळं काही. रायगड. अरे 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 बस बस बस, लाल परी. लाल परीने मारला ब्रेक, नाही तर आज त्याचा मिरर होता. रा 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 खतरनाक. जाम डेंजर लाल परीवाला ड्रायव्हर, लांबच राहते यापासून. ठोकला बाई, मिरर उडवला ट्रकवाल्याने, मिरर उडवला याचा. तो बघ मिरर बघ. अरे काय इकडं तिकडं त्या गेलेला बरोबर, पण ह्यानी परत इकडं वळवली त्याच्याकडच. भाई 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 दिसत नाही. ट्रकवाला डेंजर आहे. ट्रकवाला ब्लाइंड स्पॉट. टायर मध्ये घुसले असते, जाम नुकसान झालं असतं त्याचं, जाम नुकसान झालं असतं. पण त्यांनी ना कसं तरी केलं ऍडजस्ट. मिरर टच झाला, टच फक्त, नाहीतर त्याचा पूर्ण गेला असतं साईडचं टायरच्या वर. बाजार उठवला असतं. काय पण बोल. ट्रॅफिक मध्ये नवीन ड्रायव्हरचं काम नाही. जर तुम्ही नवीन असाल ना तर एकच लेन मध्ये राहा, पहिल्या लेन मध्ये राहा. हा, पहिल्या लेन मध्ये राहा. इकडे तिकडे अजिबात करू नका. पहिल्या लेन मध्ये राहा, एकदम चिटकून तिकडच. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. नवीन ड्रायव्हरचा खेळच नाही इकडे तिकडे करायचा. आणि यांच्या नादी लागला तुम्ही तर संपला. बस आणि ट्रक. नाही, अकाउंटला पैसे तयार ठेवा. इन्शुरन्स क्लेम करायला रेडी राहा. हे ना ब्रो तुझ्या रस्त्यावर राहा. आमच्याशी नडलास की बा वॅगनर पण एक ना, हे जाम मगासपासून इकडे तिकडे करतोय. वॅगनर वाल्याने मागं भरलंय तर बघा कसं. आमच्या सीएनजी कम्युनिटीची ती हे आहे. सीएनजी कम्युनिटीला असं बोलू नको, मागे भरायलाच लागतं. आमच्या खाली टँक असतो, डिक्क्या नसतात आम्हाला, तर असं करावंच लागतं. त्याला कॅरेज लावला तर त्याला जायचं असेल लांब. पण आपल्या सीएनजी कम्युनिटीला बघा कसं बोलतात, बॅग भरल्यात. भाऊ आहे माझा तो. ट्रॅफिक खतम. काय ट्रॅफिक होतं, कशासाठी होतं काय माहित. 4 शब्द चांगले बोलले की परत ट्रॅफिक येत. आणि असे हे भाऊ बंद, अरे भाऊ बंद असा नको करू. रायगडचा आहेस तू. जत्रा भरली, जत्रा फुडमॉलला. गाड्या इथपर्यंत आल्या, रस्त्यापर्यंत गाड्या लावल्यात. काय आहे फुडमॉल मध्ये. फुल लोक थांबतातच मोस्टली. मुंबई पुणेवाले असतात ना फुडमॉलला, ट्रॅफिक मध्ये खूप दमतात. त्यामुळे ना थांबावं लागतं, माहितीये का तुला. आम्ही पण थांबलो असतो, पण आमचा फूड मॉल आता पेन मध्ये आहे. पेन मध्ये जाऊन आमची सोय केलेली आहे तिकडे पेन मध्ये. आमचा एक मित्र आहे की तो सगळं करून ठेवणार. त्याला जाऊन आम्ही फाडणार. तर मित्रांनो, तुम्हाला जर खालापूरला एक्झिट करायचं आहे तर प्लीज आपली गाडी लेफ्ट साईडला ठेवा. आणि काय ऍड लावली समजतात, पण वा हे व्हॉट इज दिस. डोळ्याला त्रास बघ. काय एवढी ऍड, काय गरज आहे. एवढी पैशाची गरज आहे, एवढे कमवत आहेत ऑलरेडी टोल मधनं. हे ऍडचं लावलंय कन्सेप्ट. तर पेन खालापूर साठी आपल्याला ह्या लेन मध्ये यावं लागतं. सोडलेला आहे आम्ही आता हायवे, एक्सप्रेस हायवे. आता लागलेलो आहे पेनच्या रोडला. आम्ही जाणार आहे अलिबाग वरून मुरुडच्या रोडने. तर पेन, वडखळ, अलिबाग, नंतर डायरेक्ट काशीद बीच. आणि आता बघूया कियाची लाईट कशी परफॉर्म करतेय. तर मित्रांनो, आम्ही बसलोय वावशीला. तर हे आता खोपोली टू पेन चाललोय. तर एवढे स्पीड ब्रेकर टाकलेत ना, कंटाळा येतो. आणि असे ट्रकवाले एवढ्या लाईटी लावल्यात ना, रात्री निघायला की ह्याच वैताग. लाईटीच नाही हे संपत. त्यांच्या डोळ्याला असा त्रास होतो ना, म्हणून मी रात्री गाडीच चालवत नाही जास्त. हे असले मित्र असले की रात्रीच फिरायला लागतं. बरं आहे मी गाडी नाही चालवत, नाही तर लय शिवाय दिले असतं जाता याला. कशी गेला त्याच्या आधी आजिवली यायला, आता येईल पेनला जायला 1 तास लागतो. तर ट्रॅफिक नसलं तर हे अर्ध्या तासाचा रस्ता आहे. आणि त्याच्या पुढे अजून आम्हाला खूप लांब जायचंय. मला वाटतंय तो टाइम खरा होता जो दाखवलेला तो. भाई फुल फॉर्म मध्ये, फुल टाकली. काय करते काय. टर्न मार. ये आता बघ गेला. फायनली आम्ही पेन मध्ये पोहोचलेलो आहे. आणि आमचा मित्र समोर आलेला आहे जी वॅगनर घेऊन. श्रीराम समर्थ. काय बोलतो दर्शन ठाकूर, कसा आहेस. माझा खास मित्र आज आम्हाला पार्टी देणार आहे इकडं. चला बघूया काय पाहिजे तेवढं अनलिमिटेड खाऊ शकता. दिसतोय ब्रो, हा बघ कसं हँडसम आहे ना आमचं दर्शन ठाकूर. रस्त्यावरती आम्हाला थांबवलंय. हे बघा लाल परी पण चालली. OTP घे 20-30. दर्शन ठाकूर आता जी वॅगनर मध्ये, तर आम्ही बसले मागे. तर चला ड्रायव्हर नीट घेऊन चल. आम्ही आलेलो टाइमपास इथे जेवायला.
मित्राला बटर चिकन खायचं. Butter chicken खायचंय बटर मला. चिकन खाल्ल्याशिवाय आम्ही पेन सोडणार पेन नाही. सोडणार नाही आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार नाही. डेस्टिनेशनची वाट लागली. डायरेक्ट गाडी बदलली आम्ही. डायरेक्ट वॅगनर. गाडी घ्या. डेस्टिनेशनची झालेली आहे आता 10:30च्या वरतून आता किती वरती जाईल तुम्ही विचार करा. हा बघा आम्हाला मारायला आलाय. याला पकडा. हा बघा सुजित थोरात आहे. दर्शन आम्हाला पेनच्या फेमस हॉटेलला घेऊन आलाय. कुठलं हॉटेल आहे? हिमगौरी हॉटेल. कसं ड्रमात वाटतंय बसवलंय, सुजित? ड्रमात. ड्रम मध्ये बसलाय सुजित. हे बघा ड्रम आहे. तर गाईज आमचं आलेलं आहे बटर चिकन. भावाला बटर चिकन खायचं होतं. पुण्यातून निघाल्यापासून त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आमचं इकडे कोकणातलं कोकणातलं बटर चिकन एकच असतं. तर मित्रांनो आम्ही आलेलो पेन मधलं मस्त हॉटेल हेमगौरी बँक्वेट. आता झालेला आहे टाइम 9 शार्प 9 वाजलेत. शार्प 9. आता बघूया कधी पोहोचतोय. टाइमची सगळी वाट लावून झाली आणि आपला मुंबई गोवा हायवे. तर चला मित्रांनो आता निघूया दर्शनला. बाय करूया. दर्शन बाय. जर तुम्ही पेनला येते तर दर्शनला भेटून नक्की जा. लाईक करे. चलो जाम लांब जायचं. किती किलोमीटर राहिले? किलोमीटर कमी आहे पण हा सिंगल रोडला जाम वैताग येतो. वैताग. चलो बाय दर्शन. निघतो. ओके 30 चा प्लॅन करतोय आम्ही. मागचा व्लॉग बघितला असेल 30 चा तुम्ही तर. दर्शननी जाम मजा केलेली. पोपटी करायची का? पोपटी लावणार इकडं. तुझ्या ब्ल्यू हाऊसला जायचं आपण. दर्शनकडे ब्ल्यू हाऊस आहे. मुंबई गोवा हायवे टच. ऍक्च्युली आमच्या प्लॅन मध्ये हा स्टॉप नव्हता. हा पण आमच्या मित्रांनी काय ऑनलाईन पार्टी आम्हाला दिली नाही त्यामुळे आम्हाला हा पार्टी stop घ्यायला आलेलो आम्ही. खास जेवण करून. आम्ही इथं पुण्याला पण जाऊ शकतो रिटर्न. हा, इथून पुण्याला पण जाऊ शकतो. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे मुंबई गोवा हायवे वरती. आता आम्ही पेनला बायपास करून निघणार आहे वडखळच्या दिशेने. वडखळून अलिबाग नंतर मुरुडचा रोड. होप सो आता पुढे ट्रॅफिक नाही लागणार कारण आता लेट झालंय. आता या दिवशी तरी कोण अलिबागला जाणार नाही. तुम्ही बघू शकता मुंबईला जाणारी खूप गर्दी आहे. तर मित्रांनो ही बघा रिलायन्सची बस. आमचा लाईफ इकडे गेली आहे. बसमधून जायचो आम्ही घरी मुंबईला होतो तेव्हा. तर मित्रांनो ही बघा वडखळची फेमस कंपनी JSW स्टील. धुवा आला समजायचा JSW आली. एवढी धूळ नाही तर तुम्ही बाईकवर चालूच नाही शकत. कसे लोक जातात काय माहित. आम्ही लहानपणापासून आहे तेव्हापासून ही धूळ बघतोय. सगळं ही डस्ट आहे. डस्ट पूर्ण हवेमध्ये मेटलची. आणि ही आलेली आता खाडी आपली डोलवीची. ही बघा कंपनी सगळी KGF पार्ट 2 आहे. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे पोयनाडमध्ये. पोयनाड कसं आहे बघा. इथे फेमस आहे माशाच्या पदार्थांसाठी. जे सुकवलेले असतात आपले मासे. बोंबील सुकट बोंबील त्यासाठी खूप फेमस आहे. खूप मोठा बाजार असतो इथं. तर बघा हा आहे आमचा रस्ता. इथून आम्ही जातो नागोठण्याला, पाली आणि रायगड किल्ला. तर हा रस्ता होता आमचा. अलिबागला यायचो आम्ही. इथून असाच सुसाट पाहायचा आणि त्या चेकपोस्ट असायचा. तर मित्रांनो आम्ही पोहोचत आहे अलिबागमध्ये. अलिबागमध्ये सुद्धा हा महानगर गॅस CNG आहे. सो तुम्ही CNG वाली गाडी घेऊन आरामात येऊ शकता. इथे येऊन भरू शकता आणि गर्दी कमी असते. सो आता आम्ही तर पूर्ण अलिबागमध्ये जाणार नाहीये. आम्ही बायपासनेच आता मुरुडच्या रोडला लागणार आहे. अलिबाग खूप भारी झाले आता पण रस्ते हाय तसेच. अलिबाग मधला फेमस बंगला कोणाचा आहे मला कमेंट करून सांगा. मी बाहेरच थांबलोय मगाचपासून काशीत दिसलं इथं बसलाय. मित्रांनो आम्ही केलेलं आहे अलिबागला बाय बाय. आता हे आहे बायपास. नागाव, रेवदंडा, काशीद बीच, कोरलाई, देन मुरुड. ट्रॅफिक जाम. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आता रेवदंड्याच्या खाडीवरती. इकडे आहे कोरलाई फोर्ट आणि JSW कंपनी दिसते. तर अजून जायला आम्हाला अर्धा तास लागेल. वरती गेलेलो सनरूफ मध्ये काय भारी वाटत होतं यार. प्लीज डोंट ट्राय दिस. काही चेकपोस्ट तर बंद आहे. कोणच नाही पोलीस. कोणच नाही. नथिंग. नो वन इज हिअर. वी आर लोकल्स हिअर. गाडी जरी बाहेरची असली तरी वी आर लोकल हिअर. पोरो भारी
गणपतीची स्वारी. तर बाय लोक, साईडला समुद्र आहे. आम्ही समुद्राच्या साईडनी चाललेलो आहे. कोकणात आमची एंट्री झालेली आहे. बीच दिसला म्हणजे आपलं कोकण आलं. आणि इथेच लास्ट इयर आमची भांडणं झालेली एका ट्रॅव्हल्स सोबत. या सेम गाडीमध्ये. ट्रॅव्हल्स वाल्याला वाटलं की हम कहीं बाहर से आवे हैं. उसको लगा हमसे पंगा लेंगे, मजा आवेंगे. ओनेस्ट खूप भारी हॉटेल झाले. एवढे हॉटेल पण बेस्ट हॉटेल आमच्याकडेच आहे. आम्ही तुम्हाला गेल्यावर दाखवणार. होमस्टे आणि समुद्राच्या साईडने पूर्ण असा रस्ता. आणि आम्ही पोहोचणार आहे आता काशीद बीचला. राहिलेले आहेत 7 ते 8 किलोमीटर आम्हाला जाण्यासाठी. आमचा मित्र खूप वाट बघतोय आतुरतेने आमची. बघू शकता तुम्ही, वाजलेले आहेत 10:50. 10च मिनिटात आम्ही पोहोचणार 10 किलोमीटर क्रॉस करतो. थोडं रस्त्याचं काम चालू आहे. तर हॉटेल बघू शकता तुम्ही, कोस्टल फ्युजन रेस्टॉरंट. मस्त दिसतंय, ॲम्बियन्स खूप भारी आहे. आणि रस्त्याचे खूप ठिकाणी काम चाललेत. खाली एकदम रात्रीचा तुम्ही पण ट्रॅव्हल करू शकता रात्रीचं. बघा सगळे. हॅलो अंड्या, हाऊ आर यू? सेल्टॉस कशी भेटली तुम्हाला? हाय अंड्या. सेल्टॉस कशी भेटली तुम्हाला? सेल्टॉस गाडी आपल्याकडे लेके आएंगे. मित्रांनो, आमचा मित्र बघा कसा थंडीमध्ये बाईकवर चाललेला आहे, स्कूटीवरती. आणि आम्ही मस्त गाडीमध्ये बसलेलो आहे. 11 वाजता आम्ही पोहोचलेलो काशीद बीचच्या पुढे. आता थोडं आमचं जे स्टे आहे आजचा, तो काशीद बीच पासून 4 ते 5 किलोमीटर लांब आहे. सळव्या गावात. स्टेचा मालक आम्हाला आता घेऊन चाललेला आहे. पण आम्ही 11 वाजता टच केलेला आहे. काय बोलतो 11 वाजता? 5 वाजता निघालो. 11 वाजता. 11 काही नवीन ड्रायव्हर आहे काय आपण? आता तर ऑटोमॅटिक 25 पासून गाडी चालवते. 15 वर्ष झालं गाडी चालवते याडे. लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम टू फॉरेस्ट कासा बाय रश्मीराज. आणि हा अमय मोरे. तर बघू शकता आम्ही पोचलो आहे. खूप कष्टानंतर आम्ही पोचलो आरामात. इथे फिरून आणलं. रस्त्याचं काम चाललंय त्यामुळेच इथे एवढी शांतता आहे. नाहीतर हे आम्हाला एक रूम देणार नाही कधी. हाऊसफुल. वेलकम टू फॉरेस्ट कासा रूम. हॅलो, काय भारी रूम आहे. आमच्यासाठी तयार करून ठेवली स्पेशल. This is our stay today. Here gallery, मस्त टेबल, TV, window and ambience बघा. वाव. नाइस. लाईक करे. वेलकम बॅक अगेन फ्रॉम फॉरेस्ट कासा बाय रश्मीराज. तर गाईज, तुम्हाला मी ऑलरेडी टूर दिलेली आहे. जर तुम्ही नसेल बघितली तर वरती लिंकवरती क्लिक करून तुम्ही जुनी व्हिडिओ बघू शकता. तर हे आहे आपलं फॉरेस्ट कासा बाय रश्मीराज. काशीद बीचच्या जवळच आहे. लास्ट टाइम मी जेव्हा तुम्हाला टूर दिलेली ना, तेव्हा एक गोष्ट इथे नव्हती. आता ती नवीन गोष्ट इथे ॲड झालेली आहे. तेच दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे पुण्यावरून खास. स्विमिंग पूल, केवढा मोठा स्विमिंग पूल आहे हा. वाव. ही नवीन गोष्ट ॲड झालेली आहे. आता तुम्हाला ही गोष्ट इथे भेटणार आहे. इथे पण आहे छोटा स्विमिंग पूल आणि इथे मोठा स्विमिंग पूल. 4.5 फीट. राईट. दिस इज अमय मोरे. हाय अमय मोरे अगेन. सिया. हाय सिया. हाय. आणि इकडे आहे सुजित थोरात. यू नो ऑलरेडी. इफ यू डोंट नो, नाव यू नो. गाईज, इथे येऊन एवढा फन करू शकता ना तुम्ही. मस्त सन किस घेऊ शकता तुम्ही. सन किस. आणि मागे आहे फनसाड अभयारण्य. फॉरेस्ट नाव असंच नाही दिलेलं आहे. ओके गाईज, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओ. टिल देन बाय, पीस. That's for that.